विवेक बुद्धीची ताकद. संकट काळात विवेक बुद्धी जागृत असेल तर माणूस भावनेच्या भरात वाहून न जाता शांत डोक्याने निर्णय घेतो. संकट आलं की माणसाची खरी परीक्षा परिस्थिती घेत नाही, तर त्या परिस्थितीत तो घेत असलेला निर्णय घेतो. कधीकधी एखादी छोटीशी चूक आपल्याला मोठ्या संकटात आणून उभी करते. त्यावेळी घाबरून जाण्याऐवजी जर आपण शांतपणे विचार केला तर त्याच संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्याला सापडू शकतो. आजची ही गोष्ट आहे विनोद आणि अजय या दोन जिवलग मित्रांची. दोघंही एकाच वर्गात शिकत होते. विनोद अतिशय शांत, हुशार आणि अभ्यासू मुलगा होता. शिक्षक वर्गात शिकवत असताना त्याचं संपूर्ण लक्ष फळ्याकडे असायचं. अजय मात्र अगदी त्याच्या उलट. अजयचं मन एकाच जागी कधीच टिकायचं नाही. शिक्षक शिकवत असताना कधी तो खिडकीबाहेर बघायचा, कधी मित्रांशी बोलायचा, तर कधी वहीत काहीतरी वेगळंच करत बसायचा. त्यामुळे शिक्षकांकडून त्याला नेहमी बोलणी खावी लागायची. अजय, लक्ष कुठे आहे तुझं? अजय, मी काय शिकवत आहे ते तरी ऐक. पण अजय काही दिवस ऐकायचा आणि पुन्हा आपल्या जुन्या सवयीवर जायचा. विनोद मात्र प्रत्येक वेळी त्याला समजावून सांगायचा, अजय, अभ्यास असो किंवा दुसरं कोणतेही काम लक्ष देऊन केलंस तर चूक होणार नाही. अजय हसायचा आणि म्हणायचा, अरे बाबा, एवढं काय गंभीर होतोस, नंतर बघू. पण एक दिवस त्याच्या याच निष्काळजीपणामुळे तो मोठ्या अडचणीत सापडला. त्या दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात एक महत्त्वाचा धडा शिकवत होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला आणि तो वहीत कसा लिहायचा याची पद्धती स्पष्टपणे सांगितली. सर्वांनी लक्षात ठेवा, शिक्षक म्हणाले, वहीच्या पानाच्या फक्त एका बाजूला लिहायचं आहे, दुसरी बाजू रिकामी ठेवायची. सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ऐकलं. सगळ्यांनी गृहपाठही पूर्ण केला. पण अजय, तो नेहमीप्रमाणे त्यावेळीही लक्ष देत नव्हता. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी सर्वांच्या वह्या तपासायला सुरुवात केली. एकेकाची वही तपासून ते पुढे जात होते. शेवटी अजयची वही त्यांच्या हातात आली. शिक्षकांनी वही उघडली आणि त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. अजय? अजय घाबरून उभा राहिला. हो सर, शिक्षक रागाने म्हणाले. हे तू काय केले आहेस? अजयने वहीकडे पाहिलं. त्याने पानाच्या दोन्ही बाजूंना गृहपाठ लिहिला होता. शिक्षक म्हणाले, मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पानाच्या एका बाजूनेच लिहायचं आहे, पण तू माझं ऐकलंच नाहीस. अजय खाली मान घालून उभा राहिला. शिक्षकांनी पुढे सांगितलं, आता हे सगळं पुन्हा व्यवस्थित कर. आज सुट्टी होण्याआधी तुझी वही माझ्याकडे जमा झाली पाहिजे. अजयच्या पायाखालची जमीनच सरकली. सुट्टीला फक्त 2 तास बाकी होते. एवढा मोठा गृहपाठ पुन्हा लिहायचा? त्याच्याकडे तर नवीन वही नव्हती. तो घाबरून आपल्या जागेवर येऊन बसला. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच प्रश्न होता, आता काय करायचं? त्याला रडू येत होतं. तेवढ्यात विनोदने त्याच्याकडे पाहिलं. त्याने अजयला विचारलं, काय झालं? अजय म्हणाला, आता माझं काही खरं नाही. 2 तासात एवढा गृहपाठ पुन्हा कसा लिहिणार? माझ्याकडे नवीन वहीसुद्धा नाही. विनोदने काही क्षण शांतपणे विचार केला. त्याने अजयला दोष देत बसण्याऐवजी परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा याचा विचार केला. तो शिक्षकांकडे गेला आणि म्हणाला, सर, मी अजयसोबत बाजारात जाऊन नवीन वही घेऊन येऊ का? आम्ही दोघं मिळून त्याचा गृहपाठ पूर्ण करू. सुट्टीपूर्वी वही तुमच्याकडे जमा करू. शिक्षकांनी परवानगी दिली. विनोद आणि अजय लगेच बाजारात गेले. नवीन वही घेतली. वर्गात परत आले आणि मग विनोद अजयच्या शेजारी बसला.
चल, आता घाबरू नकोस. आपण दोघं मिळून पूर्ण करू. दोघांनी मिळून गृहपाठ लिहायला सुरुवात केली. अजयही यावेळी पूर्ण लक्ष देऊन लिहित होता. घड्याळाची काटे पुढे सरकत होते. पण दोघांनी मेहनत घेतली आणि शेवटी सुट्टी होण्याआधी अजयची वही पूर्ण झाली. विनोदने ती शिक्षकांकडे जमा केली. शिक्षकांनी वही पाहिली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता. ते अजयकडे पाहून म्हणाले, अजय, आज तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली असेल अशी मला आशा आहे. अजयने मान खाली घातली आणि म्हणाला, हो सर, आज मला समजलं की काम छोटं असो किंवा मोठं, ते लक्ष देऊन करणं किती महत्त्वाचं आहे. त्या दिवसानंतर अजयमध्ये खरोखर बदल झाला. तो वर्गात लक्ष देऊ लागला. शिक्षक काय सांगतात ते नीट ऐकू लागला आणि कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करू लागला. काही दिवसांनी शिक्षकांनी त्याचं कौतुक करत म्हटलं, अजय, तुझ्यात झालेला बदल मला दिसतोय. अशीच सवय कायम ठेव. अजयच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याला त्या दिवशी एक मोठा धडा मिळाला होता. मित्राने फक्त त्याची वही पूर्ण करून दिली नव्हती, तर त्याला आयुष्यभरासाठी एक महत्त्वाची गोष्ट शिकवली होती. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही अनेक वेळा अचानक संकटं येतात. कधी एखादी चूक होते, कधी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, कधी आपण घाबरतो. पण अशा वेळी घाबरून घेतलेला निर्णय अनेकदा परिस्थिती आणखी कठीण करू शकतो. म्हणूनच संकटाच्या काळात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली, लक्षपूर्वक काम करणे आणि दुसरी, संकटाच्या वेळी विवेकबुद्धी जागृत ठेवणे. भावनेच्या भरात वाहून जाण्यापेक्षा काही क्षण शांत राहून विचार केला तर अनेक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. कारण संकट कितीही मोठं असलं तरी शांत डोक्याने घेतलेला योग्य निर्णय त्या संकटापेक्षा मोठा ठरू शकतो. म्हणून आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरू नका. थांबा, विचार करा आणि मग योग्य निर्णय घ्या. कदाचित तुमच्या आयुष्यातील एखादं मोठं संकटही तुमच्यासाठी एक मोठा धडा ठरेल. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.